ओबीसी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश न दिल्यास कारवाई. राज्य सरकारचा महाविद्यालयांना इशारा. नागपूर. राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींचे शिक्षण शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अनेक महाविद्यालये व या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे अशा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारचा आधीचा अनुभव बघता अनेक शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली पसंती मिळते. ओबीसी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश नाकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने सरकारने 19 जुलै 2024 एक आदेश काढला. या आदेशानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींना निःशुल्क तर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 50% शिक्षण शुल्क घ्यायचे आहे. नंतर सरकार या महाविद्यालयांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देणार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये. प्रवेशाच्या वेळी असा आग्रह धरल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात येत आहे.